सुपर्ब. ॲक्च्युली आपल्याला याची अजून गाणी ऐकायची आहेत, पण आता पुढे जे कार्यक्रम आपण करू, हा खूप वर्साटाईल सिंगर आहे. येस, पण ते आता त्याचाही जरा घशाचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळं. पण तरत एक नंबर. जे जुने आत्मे आहेत त्यांना नक्की गाणं आवडलं असेल. येस. पुराणी जीन्स. थँक्यू. ओके. तर आता ह्या गाण्यामध्ये आहे दुःखच आहे. परत जीवनात दुःख आहे मान्य आहे, त्याला तोंड देणे झेलणे सोपे नाही हेही मान्य आहे. पण दुःखाची निर्मिती होते कुठून याचा विचार केला तर एक अत्यंत ठळक कारण आपल्यासमोर येतं. ते म्हणजे आपली संसारातील आसक्ती. तरुण वयात एखाद्या मुलीने नकार दिला प्रेमात पडलेल्या, तर तो दुःखी झाला समजू शकतो. किंवा लग्न होऊन मुलबाळ नाही आलं, 12 वर्ष झाले, तर तेही दुःख समजू शकतो. घरात आजारपण आले किंवा पूर भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती आल्या त्याच्यामुळे नुकसान आलं, तेही दुःख समजण्यासारखं आहे. पण जी दुःख स्वनिर्मित आहेत त्यांचं काय? 50-60त सगळं प्राप्त करूनसुद्धा जर आपली सारी ऊर्जा सांसारिक गोष्टींवरच खर्च होत असेल तर वाटेला दुःख येणारच ना. आनंदाचा सागर असलेल्या सावळ्या घनश्यामाकडं आपलं लक्ष कधी जाणार, हा प्रश्न आपल्याला नेहमीच सगळे संतपुरुष विचारत असतात. आमचे दगाजी दादा पण विचारतात आम्हाला. समर्थ रामदास स्वामींना वयाच्या अवघ्या 12व्या वर्षीच रामाची ओढ लागली, पण आपल्याला वयाच्या 60तही लागत नाही. काय करावं? तर एक गोष्ट नक्की आहे, एकदा जर का त्या अलौकिक तत्वाची गोडी लागली किंवा ओढ लागली तर आयुष्य कायमचे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा जीवन राममय किंवा कृष्णमय झालं तर जिथे असू जिथे पाहू तिथं त्याचीच महफिल सजलेली आहे असं वाटेल. तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है. आता हे एका प्रियकराने प्रेयसीला म्हटलेलं आहे, पण ह्याला आम्हाला एक जरा वेगळी दृष्टी प्राप्त झाली. एखादा जर प्रेमात पडलेला आहे भगवंताच्या किंवा हरीच्या, तर त्यालासुद्धा सगळीकडं तेच दिसतं. आमचे दगाजी त्याचं उदाहरण आहे. तर आम्ही त्यांना हबप म्हणतो नेहमी. तर उज्ज्वल दाभाडेजी हे एक आमचे रफी फॅन आहेत. या, जय श्रीराम. फारच सुंदर गाणं आहे आणि अगदी मनापासून सादर करतात.